एक अतिशय अन्यायग्रस्त बाई आली आणि तिची मुलगी आली आणि तो प्रश्न असा होता की ज्या कंपनीमधून त्यांनी आपल्या मुलाच्या नावे लोन काढलं होतं पिरामल कंपनीतून, त्या कंपनीने त्याचा मृत्यू कोरोनामध्ये झाला असताना सुद्धा त्याच्या आईवर 34 लाख रुपयाची रिकव्हरी काढली आणि भरलेल्यामध्ये त्याच्या घराला कुलूप लावला आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं. तर त्यांचा प्रश्न मी ऐकत होतो आणि त्यांच्या याच्यावरती मला उपाय करायला म्हणून उशीर लागला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पत्रकार परिषदेला आमच्या या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आणि अन्य, तर त्यामध्ये प्रमोद मून साहेब आहेत दक्षिण नागपूरचे, ज्योती आवळे आहेत दक्षिण नागपूरच्या, त्यानंतर जयश्री गणवीर आहेत पूर्व नागपूरच्या, त्यानंतर मुंडले साहेब आहेत. मुंडले साहेब हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आणि कार्यकर्ते आहेत आणि आणखी काही सदस्य येतील. तर अशा प्रकारे हे आमचे सर्व सहकारी सोबत आहे. आजची पत्रकार परिषद ही एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्याला कल्पना आहेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी हे भवन कोरोना काळामध्ये पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये सर्वांना माहिती झाली आणि त्यानंतर जेव्हा त्याची वस्तुस्थिती आम्ही घेतली तेव्हापासून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन आमचं 2021 पासून सुरू आहे आणि आता या आंदोलनाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. आता याच्यानंतर देखील काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. दिनांक 24 जानेवारीला देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आधी नंतरच प्रकल्प या शीर्षकाखाली एक बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पार पडली. अर्थात अन्य असं वाटतं. म्हणून आम्हाला असं वाटते की यापुढे त्याबाबत कोणताही निर्णय घेत असतील पालकमंत्री त्यांनी तो आमच्या समितीला विचारून घ्यावा किंवा आमच्यासोबत चर्चा करून घ्यावी. आमच्या समितीसोबत किंवा आमच्या आंदोलनासोबत चर्चा न करता कोणताही निर्णय घेऊ नये आणि जर त्यांनी घेतला तर याचे दुष्परिणाम होतील. आणि विशेष म्हणजे 19 एकर जागा जशी होती तशी कायम ठेवावी. ते जर आम्हाला सांस्कृतिक भवन बांधून देत असतील त्याचं स्वागत आहे, पण सांस्कृतिक भवनच्या बांधकामाशिवाय इतर कोणतेही बांधकाम तिथे करू नये हे आमच्या समितीचं म्हणणं आहे. जर याच्या विरोधात जर शासन तिथे काही आगाऊपणा करत असाल तर ते ठीक होणार नाही. मग आम्ही पुढे काय आंदोलनाची कोणती भूमिका घ्यायची आम्ही ठरवू. जय सर्वांना. गेल्या 272 दिवस आम्ही तिथे आंदोलन केलेलं होतं आणि आमचं म्हणणं होतं की त्या जे सांस्कृतिक भवन बाबासाहेबांच्या नावानं बनत आहे तर किती हजार स्क्वेअर फूटवर बनत आहे, 5,000, 10,000 आणि 19 एकर जागेमध्ये ते काय करणार आहे. आमची मागणी होती की तुमच्या 19 एकर जागेमध्ये आम्हाला भव्य लायब्ररी पाहिजे, भव्य डॉक्टर आंबेडकर म्युझियम पाहिजे, आम्हाला ओपन ऑडिटोरियम, लाईट अँड साऊंड शो, 250 लोकांची क्षमता असलेले एक हॉल पाहिजे, कार्पेटेरिया, पार्किंगची जागा, मीटिंग हॉल्स, कॉन्फरन्स सेंटर पाहिजे आम्हाला तिथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य संगमरवरची मूर्ती पाहिजे आम्हाला तिथे आणि ऑडिटोरियम, 2000 लोकांची क्षमता असलेलं 2 ते 2,500 लोकांचे आणि उच्च दर्जाचे लँडस्केपिंग. ह्या सगळ्या 19 एकर जागेमध्ये जिथे आमचाच समाज नाही तर सगळ्या लोकांसाठी ते खुलं असणार आहे आणि सगळे लोक त्या लायब्ररीचा आणि एक त्या करण्याचा बांधून देण्यात यावं अशी आमची इच्छा आहे आणि ते सर्वच जाती धर्माचे आणि सर्व पंथाचे लोक त्या वसतिगृहाचा आणि लायब्ररीचा फायदा घेतील अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन आणि तिथे सगळं जो परिसर आहे तो जवळपास 19 एकराचा. मुख्य मुद्दा असा आहे की बांधकाम करण्याविषयी पालकमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या त्या फक्त पडलेलं बांधकाम पूर्ववत करून देणं इथपर्यंतच ते एकंदरीत प्रसंगी दिसत आहे. प्रश्न असा आहे की काय ते एकंदरीत 19 एकर जी जागा एकंदरीतपणे राखीव करण्यात आलेली होती मागील सरकारने जवळपास 4-5 दशकांपूर्वी, ती जागा जशीच्या तशी
ठेवून किंवा त्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्याला विकसित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर असा एकंदरीत 19 एकराचा जो काही एकंदरीत पट्टा आहे तो जसाचा तसा त्याला विकसित करणार आहेत की काय याचा खुलासा मात्र त्या नियोजन समितीच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांनी कुठेही केलेला आढळून येत नाही. तेव्हा जनतेची अशी मागणी आहे, सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मागच्या सरकारामध्ये 5 दशकांपूर्वी जेव्हा त्यावेळेस राखीव करण्यात आलं होतं 5-6 दशकांपूर्वी, त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांनी एक नियोजनबद्ध एक आराखडा आणला असेल निश्चितपणे की 19 एकरामध्ये भव्य दिव्य स्मारक करायचं, एकंदरीत ऑडिटोरियम हॉल असेल, कारण राष्ट्रपुरुषाच्या बाबतीमध्ये नागपूरमधून त्यांची जी प्रतिमा जी उंचावण्यात येईल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते जाईल, त्या दृष्टिकोनातून सरकारचा जो प्रयत्न मागील सरकारांनी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न या सरकारने का म्हणून हाणून पाडावा असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे संभ्रम निर्माण करतो आहे आणि त्याचं एकंदरीतपणे उत्तर सरकारच्या वतीने जनतेला अपेक्षित आहे, त्याच्याविषयीचं अगदी स्पष्टीकरण सरकारने द्यावं आणि 19 एकराची जी जागा जी राखीव ठेवण्यात आली होती त्याचा एकंदरीतपणे पुढच्या परिप्रेक्षामध्ये त्यांनी त्याचा एकंदरीतपणे विकास करावा आणि त्या उद्देशाने तो राखीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर स्मृती भवन आणि एकंदरीतपणे त्या वास्तूचं तिथे निर्माण व्हावं, एवढंच जनतेच्या वतीने आमचं सर्वांचं इथे म्हणणं.